मी टीका केली का कोणावर? यांना सारखं ते अडीच वर्षात बाहेर नाही पडले. कोरोना काय तुम्ही आणला होतात काय? का आणलात कोरोना? का नाही वेळेवर फ्लाईट बंद केलेत? कशा करता तिथं झोपड्यावर त्या ठिकाणी खात बसलेत काय तो ढोकळा आणि फाफडा आणि मग महादेश बंद केला. कोरोना तुमच्यामुळे आला. भास्कररावजी कन्क्लूड करा. नाव कसं घेतात? पॅन्टी ओल्या होता त्यांच्या. हे कसलं नाव घेत आहेत? यांच्यात दम काय? आत्ता करा, पाठिंबा देतो, सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचा दम बघायचा आहे. आत्ता ठराव मांडतो. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. चला बाबांना आत्ता मुख्यमंत्री करा. तुम्हाला काय ह्याच्याशिवाय काय सुचत नाही का? हो काय भास्कररावजी इकडे तुमच्यासारखे भास्कररावजी सन्माननीय भास्कररावजी, तुम्ही या बाजूला माझ्याकडे बघून बोला. अध्यक्ष महोदय, मी कोणावर टीका केली का? हो नाही, आपण बोला. मी टीका केली का कोणावर? यांना सारखं ते अडीच वर्षात बाहेर नाही पडले. कोरोना काय तुम्ही आणला होतात काय? कुणी आणला कोरोना? का कोरोना आणलात? तुम्ही आणलात. का आणलात कोरोना? का नाही वेळेवर फ्लाईट बंद केलेत? कशा करता तिथं झोपड्यावर त्या ठिकाणी खात बसलेत काय तो ढोकळा आणि फाफडा आणि मग महादेश बंद केला. कोरोना तुमच्यामुळे आला आणि महाराष्ट्र ठप्प झाला. तुम्हाला कोण बोलत नाही म्हणून काय? बरं, आता भास्कररावजी कन्क्लूड करा. नाव कसं घेतात? पॅन्टी ओल्या होता त्यांच्या. हे कसलं नाव घेत आहेत? यांच्यात दम काय? आपापसात चर्चा करू नका सन्माननीय सदस्यांनी. अरे तुम्ही जाल तिकडे फक्त खाण्यातच तुम्हाला दिसतं. भास्कररावजी कन्क्लूड करा. तुम्हाला जिकडे जाल तिकडे खाण्यातच दिसतं, दुसरं काही दिसत नाही तुम्हाला. हे खाल्लं ते खाल्लं ते खाल्लं, दुसरं काय दिसतंय तुम्हाला? अरे तुमच्या पोटात दुखतंय. तुमची युपीतली प्रेत रस्त्यावर होती, गंगेत होती, मध्य प्रदेशची रस्त्यावर होती, गुजरातली रस्त्यावर होती. भास्कररावजी महाराष्ट्रामध्ये सन्मानानं अंत्यविधी होत होता. ते तुम्हाला ते तुम्हाला. अरे WHO सारख्या संघटनेनं, सुप्रीम कोर्टानं, पार्लमेंटनं, राष्ट्रपतीनं जगाला कौतुक केलं महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारचं. इकडे बोला. कोण तुम्ही? भास्कररावजी हो, माझ्या वतीनं मी एकटा बोलणार आहे. हे बोलणार नाहीत. इकडे माझ्या पक्षाच्या वतीनं. तुमच्याकडे तुम्ही गेल्या अधिवेशनमध्ये कुठे होतात तेवढं सांगा. तुम्ही इकडे बोला. अध्यक्ष महोदय, मी कुठेतरी टीका टिप्पणी केली का? देवेंद्र फडणवीसांनी चांगले निर्णय घेतले ते मी चांगलेच बोलतोय. त्याचं पुढे काय झालं नाही ते मी सांगतोय. हे लगेच अडीच वर्ष दुसरं काही दिसत नाही ना काय? तुम्ही बोला. दादा होते ना महाविकास आघाडीमध्ये, नव्हते कसे? नाही कोण म्हणतंय? हो, मग नाही कोण म्हणते? काय नाही म्हणतायत? मी काय तेच म्हटलं 2.5 वर्ष. त्यांना आताही ते त्या मंत्रिमंडळात आहेत, तरी मी त्यांनाच साथ घालतोय. जिथून प्रश्न सुटणार असतील तिथून सोडवले पाहिजेत. मी असं म्हटलं का की दादा तुमच्यात काय हे नाही ते नाही, तुम्ही काहीतरी पुढाकार घ्या, असं मी म्हटलं? मी कोणावर टीका केली का? काय ह्यांचं सारखं अडीच वर्ष ह्यांना सारखं सकाळ संध्याकाळ 2.5 वर्ष खूपतायत. तुम्ही बोला. आत्ता करा, पाठिंबा देतो, सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचा दम बघायचा आहे. आत्ता ठराव मांडतो. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. चला बाबांना आत्ता मुख्यमंत्री करा. काय तुम्ही? अरे काय, एक लक्षात घ्या, ज्याच्या बरोबर मैत्री कराल त्याचं वाटोळं लावाल, हे सांगून ठेवतो मी तुम्हाला. आता काही विषयावर बोला. हा चेतनदा, तुम्ही तिकडे जाऊ नका, इकडेच राहा. विषयावर बोला. अध्यक्ष महोदय नाही गेले आणि